ए शांते बघत काय बसले हातात किती असणे ए शांते कुठाय लक्ष तुझं हातात किती असणे अरे मातबा कशाला क्या कल तुया ती बघ त्या बारक्या डोंगरावर लावायच्या पालं चल. अरे पण पोपट्या कोण काय म्हणायची तर नाही ना रे. अरे गावकीची जमीन आहे ती कशाला कोण काय म्हणतं या तसं पण आपण काय जलमर राहणार नाही तिथं. चल तू. हर हर हे हर शांते मला कुठे गेलाय ग होता की तिकडं हर साळून ती चुकलेली मेंढरू आणते ती. हर नाही क्या ग कुठं दिसाना दिसतंय का नाही ना तुला कुठे दिसतंय का बघ ते बघ तिकडून आवाज आला वाटतं. गावलं बघ तिथं काटवनात लपलंय आईला गुतलंय काय ग भय अरे अरे रे 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 बाई 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 काय बघतोयस र नाही काय होय ग साळू आ तू लयच गोड हसते अगं. मग लय जीव आहे माझा या कोकराव. असू दे चला आता उशीर झालाय पार पुढे गेल्यात सगळी. चल चल लय उशीर झालाय ये. कुठल्या काटवनात जाऊन बसलं होतं बाई. काय तर मग लयच अवघड आहे बाबा. होय ग साळू हा जर कुकर गावलत नसतं तर काय केलं असतं. रातभर हुडकत बसली असते त्याला मी. आली मोठी शानी चल. जाऊ दे बाबा तुला नाही खरं वाटणार. अगं मी काय म्हणतोय हा लयच लांब गेलेले दिसतात. येऊ चल चल लवकर चल. अगं आय पुढच्या वर्षी पावसाळा चांगला झाला पाहिजे म्हणजे कसं पुढच्या वर्षीची वनवनच मिटेल बघ. अरे होईल की चांगलं ती काय आपल्या हातात हाय होय. गेल्या वर्षी मी ना आबा इथंच बसत होत. लय आठवण येते आबाची. अगं ये अगं भाकर जळाली किती. कुठं ध्यान आहे काय माहिती. आणि वय रे भावड्या अरे तुला भी काय कळतं का नाही. कशाला उगा आबाची आठवण काढतो रे तू. आई लगी काळजी करते. ए साळे असं बोलतात का मोठ्या भावाला ग. 4 बुक शिकली म्हणून स्वतःला लय शहाणी समजायला लागली होय ग. नाही लयच मोठी झाली ती. आय 3 महिन्यात आबाला वरीस होईल. आणि तुला तर माहितीच आहे कोणतं कार्य करायचं असेल तर ते वर्षाच्या आत करायचं असतं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला.
अगं आपल्या साळूचं लगीन वर्षाच्यात नाही जर केलं तर परत 3 वर्ष थांबावं लागेल. ए दाद्या, अरे 3 काय 5 वर्ष नाही लगीन केलं तरी बी चालल. आणि तसं बी मला कुठं तेव्हा लग्नाची घाई आहे. ए साळे, तुला कित्यांदा सांगितलंय मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही म्हणून. अगं पण इथे विषय तर माझ्याच लग्नाचा चाललाय ना. ए आईला उलट बोलतीस वय, थोबाड सडकल्यावर कळेल का? ए भावड्या, मला आत्ताच नाही लगीन करायचं. मला शाळा शिकायची आज. आणि तसं बी माझा 10वीचा निकाल होता ना म्हणून आली आहे तुमच्यावर. कसं व्हायचं या पोरीचं देवालाच माहिती. साडू, का ग काय झालं? ए साडू, अगं सांग की. आता तू आला का डोकं खायला इथं? अगं साडू काय बोलती तू? तुझं कशाला डोकं खाईल मी? होय साडू, घरी पुण्यांदा भांडणं झाले काय? अरे बघ की तर, कालपर्यंत आई म्हणत होती शाळा सोडायची, आणि आता तर भावड्यानं पण नवच खोळ काढलंय. कशाचं ग? तेव्हा म्हणतोय साळूचं लगीन करायचं. काय साडू, अगं कवा तरी तुला लग्न करायचंच आहे की, त्यात एवढं काय झालं? ते तर मला बी ठाव आहे रे मल्हारी, पण मला आता लगेच नाही लगीन करायचं. मला शाळा शिकायची अजून. साडू, अगं तुझं नशीब लय चांगलं आहे म्हणून तू बिन लग्नाची राहिली. आणि तसं पण तुला तर चांगलंच माहिती, आपल्या 14-15 वर्षातच लगीन लावून देते ती. नशीब नाही, आबा चांगला होता माझा म्हणून शिकली मी. तुला सांगते मल्हारी, आज आबा असता का नाही तर ही येळच आली नसती बघ. बरोबर आहे, पण जाऊ दे, निघाल काहीतरी ह्याच्यावर मार्ग. चल तू घरी. मला नाही यायचं, जा तू जा तू. अगं तू माझ्यावर का चिडती? कशाचा राग कशावर पण कशाला काढती? हे बघ, तुला तुझ्या घरी जायचं नसेल ना तर माझ्या घरी चल. माझ्या आईने बोलावलंय तुला. चल. अगं कुठं अंधाराचं इथं बसती? चल लवकर चल. हे बघ पोपट, तू स्वतःला लय त्रास करून घेतोस. अरे लग्नाच्या गोष्टी म्हणजे तुला काही सुखाच्या वाटल्या का? समध्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मला गेला तिला आणायला. हो का आधी बस बाळा. कुठे गेलतीस का बाय? होती पालाकडं, आणली तिला. पोपट, कशाला काय करतो रे हिच्या लग्नाची तू? मग काय तर, पोपट लहान आहे पोर, किती बी काय केलं तरी काय कळणार आहे तिला? तसं नव्ह, परत 3 वर्ष लगीन करता यायचं नाही. आणि आपला ह्यो कासवाच्या पाठीवचा संसार आणि तरणीताटी पोरगी फिरावणं मला तर बरं वाटत नाही. ए बावड्या, अरे तुझं बरोबर आहे, पण शिकायचं म्हणते तर शिकू दे की तिला. बघू गवतावा पोळ्या, 10वी काय दिवा लावती ते आधी बघू. ए आका, काय पण कशाला बोलती?
एकतर आपल्यातल्या पोरी जास्त शिकत नाही म्हणून प्रत्येक वेळी हीच कारण देते ती. तसं बी आपली साळू तयार आहे ना, आपण घेतोय माघार. अगं ती शिकून मोठी साहेबीन झाली ना, तिला नवरा बी तसा भेटेल. बाया बाया किती ग गोड लागते या पोर. जाऊ दे बावड्या, लय नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. हर या ए बावड्या, अरे मी नक्की साळू. काय र? अगं असले पेपर वाचून तू साहेबीन बनणार आहे होय. अरे तुला माहिती का मल्हारी, अरे स्पर्धा परीक्षेला असलेच प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं बरोबर दिली का नाही मग पास बी करतात. काय अगं साळू, आता मला सांग, मी तुझ्या एवढं शिकलो असतं तर मला कळलं असतं की. आता काय डोंबल्याचं कळायचंय. अरे माकडांनो, अरे गप्पा कसले मारत बसलाय? अरे तुझ्या मेंढरांनी पीक खाल्लं की माझं समज. हो मामा, अहो पानच खाल्ल्यात की, आणि तवा येतील की परत. मुख्या चित्रापादा तेवढा दुवा लागेल तुम्हाला. अरे पक्का माजुरडा दिसतोय की रे, अगोदर सोडला असता पण आता नाही. चल पीक भरून दे माझं. भावड्या, अरे भावड्या, अरे इकडे ये की. काय झालं मालक? विचारायलाच उभ्या पिकात मेंढर सोडलेत भाड्यानी आणि वरनं उलट बोलतोय. द्यायशे सोडून मालक, अहो पोरगाळ बरगाळ आहे ती. अरे उलट बोलायला बरं जमतं ह्याला, आधी माफी मागायला ती बी हात जोडून. अरे मल्हारी, माग बाबा माफी. आपण इथं पोट भरायला आलोय का भांडणं करायला आलोय? माग माफी लवकर. ए मल्हारी, अरे जाऊ दे बाबा, मिटून टाक लवकर. अरे महात्मा मामाला कळलं तर ते तुला लय मारल. हो मामा, चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. माझा आला ह्यांना, यांना इथं थांबूनच नाही दिलं पाहिजे. ए मल्हारी, हा साळू बोल की. अरे कवा तरी अशी माघार घ्यावी लागते र. समजच काय आपल्या मनासारखं होतं वय तवा. ते पण आहे. अगं पण एवढीशा गोष्टीचं कशाला त्यांनी मनाव घ्यायचं होतं? अरे जाऊ दे रे, मोठी लोक ती, आपल्या गरीबाचं काही चालतंय हे त्यांच्या मोर. ह्याच विचारामुळे आपण मागे असू दे. पण बावड्याने मला त्यांची माफी नव्हती मागायला लावायला पाहिजे. त्यात आपली काय चुकी होती का? अरे जाऊ दे र, हे गाव त्यांचं आहे, आपण परगावचं पाहुणं. साळू मला सांग, पाहुण्यासनी कोण असं वागतं का? मला सांगते. चल या. साळू काय भांडी र? घासते होय? काय अगं झालं? हात पुढं कर की. का र? अरे कर तर पुढं, गमत आहे. गम्मा? हा हे बघ पुस्तक. अरे कुठनं आणलं र? अगं आई रानात गेलती ना, तिला गावलं, चुलच्या तो होईल म्हणून तिने आणलं. मला वाटलं तुझ्या कामाचं असेल
म्हणून मी आणलंय. कामाचं? अरे लय कामाचं आहे ही. हा ना. थँक्यू मल्हारी. ए साळे, अगं इंग्रजीत मला शिव्या बिव्या देते काय? अरे शिव्या नाही र, आभार मानते मी तुझं. हां असं आहे होय, आम्हाला काही कळतं एवढं. आणि हा साळे, रातभर नको पुस्तक वाचत बसू वासाळ्यागत. उद्या जरा आपल्याला गावात जायचे. गावात? का र? अगं गाव देवीला निवद दाखवायचा आहे. आई म्हणत होती थका मामीला. तसं बी आपण गावच्या यशाला राहतो, देवा जिजाचं बघितलं पाहिजे थोडंफार. बर जाऊ की. हां उद्या उरक बरं का लवकर. बर जाऊ. चालते. हां तो आपला घास भांडी मी आहे. हां उरक. बर चालतंय. हाय ग. ए साळे उरक की. वय वय. अरे तिकडे चल ना. नको लागा चल. अरे चल ना. अरे चल ना. काय पाहिजे? काका 11वीची पुस्तकं दाखवा की. बरं दाखव. कुठलं पुस्तक पाहिजे? अहो 11वीची पुस्तकं घ्यायची होती. तुला कुठलं पाहिजे? आता 10वीचा निकाल लागणार आहे ना माझा. काय झालं? अहो काय नाही, बघायची होती फक्त. बर चल.
अरे चल की. साडे आ? एवढं का तंत्रणात आली बरं तिथनं तू? तुला घ्यायची होती पुस्तकं तर घ्यायची ना. जाऊ दे. अरे तुला माहिती का 250 रुपयाचं एक पुस्तक होतं. 250. जाऊ दे. अगं काय अगं साडू, तुझ्या स्वप्नापरे 250 रुपये मोठं आहेत का? तसं नाही र, पण जाऊ दे. परवा 10वीचा निकाल आहे, मग बघू. जाऊ दे, चल. लय अवघड आहे तुझं. चल. आपल्या गावात लवकपल कोण र? वस्ताद इथली नाहीत ती, माळावर नाहीत का मेंढर बसलेली ती, त्यातलीच आहेत ती. आयला जावं लागतं वाटतं चक्कर माराय माळा. काय वस्ताद, गाव आपलंच ना, आपल्याला कोण अडवतो गावात? माधबा, पावसाचं वातावरण झालं या. पाऊस जर आला तर गुळ होईल जरा. पाऊस पडला तर मेंढरांचं लय हाल होते. तर काय काय रे भडवीच्यांनो, कुणाच्या परमिशननी राहता इथं माळाव? काय चुकलं का मालक आमचं? काय चुकलं नाही तुमचं? शेप पारलाय तुम्ही. काय बापाची जहागीरदारी आहे होय इथं माळाव? हा मालक, आम्ही फक्त आसरा घेतलाय व कायमचं नाही राहिला आलो आम्ही. अरे त्याच्यामुळंच सांगतोय, तरणी ताटी पोरगी आहे पालीवर. उग आमच्यासारखे एखाद्याचं मन पालाटलं आणि लुटली पोरीची इज्जत तर म्हणून बोलून येणार आहे का? अरे म्हातारे, कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? कळतंय ना तुम्हाला? माझ्या मर्जीसारखं वागा आणि खुशाल राहावा गावात. येऊ का? अरे माधबा, माझ्या मर्जीसारखं वागा म्हणाला. अरे मर्जीरा काय, काय डान्स बार आहे का? माझ्या बहिणीला बोललाय तो. हे बघ पोपट, जाऊ दे, त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. उद्याच्या उद्या आपण हे गाव सोडून जाऊ. माधबा, गाव नाही सोडायचा. मला माहिती आहे यांचा काय बंदोबस्त करायचा. पाहुणं, हा पाहुणं, मावळती झाली की कधी येणार तुमची पोरगी? कधी दावायची आमच्या लेकराला? धीर धरा थोडं पाहुणं. हे बघा भावड्या, अरे भावड्या, मी पास झाली. मी 76% पास झाली. मला समजा पेढे वाटकी. आय, ना ना, पेढा घे की. तिला घरात घेऊन जा आणि साडी घालून आण. आहे काय ग, काय झालं? काय नाही, तुला बघा या पाहुणे आल्यात ग. आणि फक्त बघा नाहीत आले, तू जर पसंत असली तर घेऊन पण जाणार आहेत. अरे मला नाही अजून काय ऐकायचंय का तुला? भावड्या, ये बाळा पटकन. ना ना, बसा.
डोक्यात काठी घालून कुत्री पळून गेले की चला 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 ती काय नको काय असलं असतं होय कुठं त्याला पाहुणा म्हणायचं होय. वा वा. दौरा म्हणायचं. कुठं नाही, जाऊ द्या आम्हाला. अरे जाऊ द्यायसाठी अडवलोय वय. हो, आम्ही तुमच्या वाट नाही, सारखं बाजूला जाऊ द्या आम्हाला. अरे एवढी हिंमत तरी आहे का तुझी वाट जायला? जायचंय ना तुला? पुरीला इथं ठेव आणि कुशाल जा. साळू साळू पळ, साळू पळ. धर त्याला, सोडू नको. पकड. अरे मातबा, माझ्या घरात माती कालून भागलं नाही वय, आता माझ्या दारात बी घाण करायला लागलाय. ए काय बोलतोस बापट्या तू? रामा धरणात पारा तुझी किरकिर चालू आहेच. एका ठिकाणी कचरा गोळा करतोय. अरे तुझ्या पोरामुळं अख्ख्या गावात तोंड सुद्धा दाखवायची जागा राहिली नाही मला. ए बावड्या, अरे आपली साळू आता कलेक्टर झाली, अख्खा जिल्हा तिच्या तालावर नाचणार आहे. आणि हो बावड्या, आपली साळू आता साहेबीन झाली आणि मी तिचा पिये. ज्या दिवशी ती कोणाचा हात धरून गेली ना, त्या दिवशी माझ्यासाठी मेली ती. ए बावड्या, अरे असं कायला बोलतोय तू? ती माझ्यासाठी नव्हती पळून आली, ती तिच्या शिक्षणासाठी पळून आली ती. आणि हे बघ, आमच्यात तसं काय बी नाही. खरं सांगतोय मला रे. भावड्या, तुझा एवढा पण विश्वास नाहीये का रे माझ्यावर? पण हो, जर तुम्हा सगळ्यांची परवानगी असेल ना, तर मला लग्न करायचंय मल्हारी सोबत. त्यो कशाला नाही म्हणतोय आता?